विद्यार्थी मित्रो, आता बघा आपण एक नवीन धडा सुरू करतो आहोत. तो नवीन धडा म्हणजे या शब्द या ठिकाणी त्याचा अर्थ असा, तो 10वा धडा आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीज, मानवी आरोग्य व रोग. बरोबर आहे. आता या धड्यामध्ये रोगांच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. लक्षात आलं का म्हणतो तो रोगांना आपण या ठिकाणी रोगांच्या स्वरूपाचं काय या ठिकाणी वैशिष्ट्य आहे ते या ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी पाहूया. ओके. आता बघा या ठिकाणी असं शब्द येतो आहे ह्युमन, मनुष्य. हेल्थ म्हणजे कशाला म्हणायचं? डिसीज. हेल्थ म्हणजे आरोग्य, बरोबर आहे. आणि डिसीज रोग, ज्याला आपण माहिती आहे आपल्याला या ठिकाणी, बरोबर आहे. आता आरोग्याची व्याख्या या ठिकाणी याच्यामध्ये दिलेली आहे सगळी पूर्णपणे. ती पुस्तकामध्ये बघा, मी सगळं तुम्हाला या ठिकाणी वाचून या ठिकाणी दाखवतो, त्याच्याबरोबर त्याचे अर्थसुद्धा या ठिकाणी सांगतो. बघा या ठिकाणी हां, आता बघा या ठिकाणी असं शब्द या ठिकाणी आहे, कॅन यू रिकॉल, थोडा आठवा म्हणते. जनरली इंडिव्हिज्युअल आर कॉन्शियस अबाउट देअर हेल्थ, सो डिफाईन्ड हेल्थ. म्हणजे प्रत्येक सजीव, प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक जण असा त्याचा अर्थ आहे की आपल्या आरोग्याची काळजी घेतोच. कारण आरोग्य असलं तरच माणूस किंवा सजीव तो जगेल, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. सो डिफाईन्ड म्हणून आरोग्याची व्याख्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये डेफिनेशन, इन्फेक्शन, नॉन इन्फेक्शियस डिसीज, बरोबर आहे. इन्फेक्शन न होणारा रोग आणि नॉन इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शन न. कधी कधी आपल्याला बघा इन्फेक्शन म्हणजे मायक्रोजम न होणारे रोग. कधी कधी नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय? इन्फेक्शन नाही, त्याच्यानं सुद्धा रोग होतो. काय होतं त्या ठिकाणी? आपण अन्नच खाल्लं नाही, बरोबर. काय होतं त्या ठिकाणी? आपण आपलं आरोग्य बिघडतं ना, बरोबर आहे की नाही? लक्षात आलं का म्हणतो. परत आणखी दुसरं नॉन इन्फेक्शनचं, ऊन लागलं आपल्याला, हे काही इन्फेक्शन नाही, बरोबर. पावसात भिजलं आपण, इन्फेक्शन नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्याच्यात इन्फेक्शन होऊन तो विषय वेगळा. परंतु काही काही गोष्टी मार लागलं, काय या ठिकाणी नॉन इन्फेक्शियस, नंतर इन्फेक्शन त्याच्यात होईल, म्हणजे आरोग्य अशा प्रकारचं आपलं राहतं, असा त्याचा अर्थ आहे. गिव देअर एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी मी वाचतो, या ठिकाणी बघा आरोग्य कशाला म्हणायचं हा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. हेल्थ डज नॉट सिम्पली मीन्स ॲब्सेन्स ऑफ डिसीज. आरोग्य म्हणजे फक्त रोगमुक्त आहे अशातला भाग नाही, किंवा फिजिकल फिटनेस, शरीराने खूप धष्टपुष्ट आहे त्याचंही आरोग्य चांगलं आहे असातला भाग नाही. इनफॅक्ट इट इज डिफिकल्ट टू ॲप्टी, बरोबर आहे. म्हणजे हे सांगणं खूप अवघड आहे, लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय डिफाईन हेल्थ. आता हेल्थची व्याख्या बघा या ठिकाणी काय, अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता हे अकॉर्डिंग टू वर्ल्ड ऑर्गनायझेशन काय आहे? जागतिक आरोग्य संघटना आहे, आरोग्याची काळजी घेणारी संघटना. यांच्या म्हणण्यानुसार आरोग्य कशाला म्हणतात या ठिकाणी हे महत्त्वाचं लक्षात घ्या. हेल्थ इज डिफाईन्ड ॲज द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग. आरोग्य म्हणजे असा त्याचा अर्थ आहे अशी शरीराची अवस्था ज्यामध्ये आपल्या शरीराचं काय होऊ शकेल त्या ठिकाणी, शरीराचं कंप्लीट, संपूर्ण भौतिक म्हणजे वरून दिसणारं सगळं, बरोबर. त्याच्यात मेंटल, मानसिकदृष्ट्यासुद्धा, आणि नंतर वेलबिंग, सामाजिकदृष्ट्या, बरोबर. सामाजिकदृष्ट्यासुद्धा त्याचं डोकं त्याचं व्यवस्थित असेल, बरोबर आहे. आता आपण इथं बसलो त्या ठिकाणी घरामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, दुसऱ्यांचेच भांडणं घरामध्ये आपल्याला लागतं त्या ठिकाणी, बरोबर आहे. घरी आई वडील आहेत, त्यांचे भांडणं चालतात, आपल्याला अभ्यासामध्ये अडथळा येतो, परंतु ते काही कमी होत नाही. की आपलं मेंटल व्यवस्थित राहील का? नाही. किंवा घरात आणखीन कोणाकोणाचं विनाकारण आजूबाजूचं कोणाचं तरी किरकिरी आहे, किंवा घरातली कोणती तरी समस्या आहे, हे सोशल झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर अँड नॉट मेरिली ॲब्सेन्स ऑफ डिसीज. मेरिली म्हणजे केवळ रोगमुक्तच आहे अशातला भाग नाही. ऑर इन्फर्मिटी म्हणजे दुर्बलता, काय मानसिक,
ती जरी असली मानसिक दुर्बलता तर ते नसलेलं त्या ठिकाणी म्हणजे त्याला आरोग्य आपण म्हणायचं. काय म्हणतो त्या ठिकाणी लक्षात आलं. वेलबिंग. आता इथं या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी हेल्थ ऑर्गनायझेशन. हेल्थ इज डिफाईन्ड ॲज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल स्टेट म्हणजे अवस्था. कसली अवस्था? फिजिकल कम्प्लीट अवस्था, शारीरिकदृष्ट्या चांगलं, बरोबर. त्याच्यानंतर मेंटल मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, अँड नॉट फेरेमली म्हणजे केवळ रोगमुक्त आहे अशातला भाग नाही किंवा धष्टपुष्ट आहे अशातला भाग नाही, मानसिकदृष्ट्या सुद्धा चांगलं झालं पाहिजे. इन शॉर्ट, हेल्थ इज बर्थ राईट ऑफ ह्युमन. आता आरोग्य हे जन्मताच आपल्याला मिळालेलं आहे, जन्मला आपण तिथूनच आरोग्य आलेलं आहे. हेल्थ इज ऑल्सो रिफ्लेक्ट द मेटाबॉलिक अँड फंक्शनल एफिशियन्सी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आरोग्य हेच काय आहे? मेटाबॉलिक म्हणजे शरीरामध्ये चालणारी चयापचयाची प्रक्रिया, आणि फंक्शनल इफिशियन्सी, फंक्शनल म्हणजे सर्व शरीरातले भागांचे कामं या ठिकाणी चालतात असा त्याचा अर्थ. इफिशियन्सी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हायजीन इज अ सायन्स ऑफ रूल ऑफ हेल्थ. हायजीन म्हणजे पर्सन, आरोग्याची दक्षता, हे आरोग्याची काळजी घेण्याचा रूल आहे. टू अचीव द गुड हेल्थ, चांगलं आरोग्य मिळण्यासाठी, चांगलं आरोग्य समजण्यासाठी काय त्याचे क्रायटेरिया? इट इज देअरफॉर नेसेसरी दॅट वी हॅव हायजिनिक बॅलन्स ऑफ डाएट. बघा, डाएट अन्न पुरवठा होणे, अन्न घेणे. बघा लक्षात घ्या, बॅलन्स म्हणून शब्द उच्चारला आहे. अन्न कमी खाणे धोका आहे, अन्न जास्त खाणे सुद्धा धोका आहे. म्हणून इथं काय म्हणता येईल या ठिकाणी? हायजिनिक बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स म्हणजे समतोल आहार, नॉट लेस नॉट मोर, कमी नाही जास्त नाही. मग त्याच्यानंतर आणखीन काय? चांगलं आरोग्यासाठी त्यानं म्हणतं आहे आणखीन क्लीन ड्रिंकिंग वॉटर, चांगलं पाणी पिण्यासाठी. पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन, वैयक्तिक आरोग्याची आणि कम्युनिटी म्हणजे समाजाची आरोग्य दक्षता चांगली घेणे. रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज. बघा, नेहमी मी म्हणत असतो फिजिकल म्हणजे काय? एक्झरसाइज करणं चांगलं आहे शरीरासाठी. नॉलेज अबाउट द डिसीज, आरोग्यांचं सुद्धा नॉलेज असणं पाहिजे. आरोग्य असेल, काही रोग झाला असेल तर पटकन औषधोपचार करून आरोग्याची काळजी घेऊन व्यवस्थित करून घेणे. अँड देअर इफेक्ट ऑन बॉडी, आणि त्या रोगांचा आपल्या बॉडीवर काय परिणाम होतो त्याची माहिती. प्रॉपर डिस्पोजल ऑफ द वेस्ट अँड कंट्रोल ऑफ व्हेक्टर्स. बरोबर, डिस्पोजल म्हणजे काय? जे वेस्ट आहे, टाकाऊ आहेत, त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे, नाही तर त्याच्यातून दुर्गंधी पसरते. अँड कंट्रोल द व्हेक्टर्स. व्हेक्टर म्हणजे काय? अशा दुर्गंधीमधून येणारे किडे मकोडे वगैरे जे आहेत तर ते व्हेक्टर्स आहेत. म्हणजे काय? त्यांनी रोग निर्माण करत नाहीत, मात्र कुठेही घाणीवर जाऊन येतात. माशा आहेत, झुरळ आहे, बाहेर कुठेतरी गटारामध्ये इकडे तिकडे जाऊन येतात, घाणीमध्ये जाऊन येतात, आणि आपण घरात अन्न उघडं ठेवलेलं असतंय त्याच्यावर त्या ठिकाणी ते फिरतात. म्हणजे काय झालं? रोगराई पसरते त्याच्यामुळे, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. चला पुढे. बघा, आता याच्यामध्ये काय म्हणतं आहे? एव्हरी डे वी आर एक्सपोज टू व्हेरियस फॉरेन बॉडीज. दररोज आपण, नेहमीच आपण कितीतरी फॉरेन बॉडी म्हणजे नको असलेले पदार्थ, इन्क्लुडिंग इन्फेक्शियस एजंट लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस एक्सेट्रा. बॅक्टेरिया आणि व्हायरसेस हे खूप अशा प्रमाणामध्ये स्प्रेड होतात. याच्याबरोबर तुम्हाला सांगतो की पृथ्वीवर अशी जागा नाही जिथं बॅक्टेरिया नाही, व्हायरस नाही, मात्र ह्यूज क्वांटिटीमध्ये खूप अशा प्रचंड प्रमाणामध्ये झाली तर रोगराई पसरते, असा त्याचा. डिस्पाईट कॉन्स्टंट एक्सपोजर टू व्हरायटी ऑफ पॅथोजन. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पॅथोजन म्हणजे रोग निर्माण करणारे मायक्रोजम. पॅथोजनचा अर्थ लक्षात घ्या, मी या ठिकाणी काय म्हणतो? पॅथोजन म्हणजे रोग निर्माण करणारे जंतू, त्याला पॅथोजन्स म्हणतात. ओके. आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑफ अस रिमेन हेल्दी. मग त्या ठिकाणी खूप अशा प्रकारचे असल्यानंतर त्या ठिकाणी मोस्ट ऑफ अस रिमेन हेल्दी. आता काही काही लोकांना हे झालं असेल तरी हेल्दी दिसतात, मात्र काय मध्ये शरीरामध्ये असतात. दिस इज ड्यू टू फॅक्ट दॅट ह्युमन बॉडी हॅज ॲबिलिटी टू रजिस्ट ऑलमोस्ट ऑल टाईप्स ऑफ दिस फॉरेन बॉडी. आता आपल्या शरीरामध्ये नको असलेले पदार्थ, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, खूप शरीरामध्ये जात असतात.
लक्षात आलं का म्हणतो, खूप आपल्या शरीरामध्ये जातात, मात्र आपल्या शरीरामध्ये सुद्धा सैनिकी पेशी आहेत. म्हणजे कोणती? WB सेल आहेत. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती आपल्या वाढते आणि त्याच्यामुळे त्यांना मारण्याचं काम करतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता पुढे या ठिकाणी आणखी त्याच्यामध्ये काय म्हणतो या ठिकाणी हेही बघा आता पुढे. दिस सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शियस एजंट इज कॉल्ड ॲज ह्युमन इम्युनो सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये जी काही सिस्टीम आहे ती प्रतिकार करण्याची, त्याला इम्युन सिस्टीम म्हणतात. म्हणजे इम्युनिटी म्हणजे प्रतिकार वाढण्याची क्षमता. रेजिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिसीज थ्रू आवर डिफेन्स मेकॅनिझम. आपल्या शरीरामध्ये हे डिफेन्स मेकॅनिझम आहे, बरोबर आहे. आता डिफेन्स मेकॅनिझम आपल्या शरीराच्या बाहेर सुद्धा आहे. त्वचा डिफेन्स मेकॅनिझम का करते? बाहेर हवेतून येणारे जे काही मायक्रोम आहेत आपल्या त्वचेमुळे त्याच्या आतल्या भागांना संरक्षण मिळतो, बरोबर आहे. त्वचावर टफ असल्यामुळे ते त्याच्यावर त्या ठिकाणी इन्फेक्ट आलेले त्या ठिकाणी त्याच्यावर बसतात, मध्ये एंट्री करत नाहीत, बरोबर आहे. आणि जर त्वचा नाही राहिलं तर डायरेक्ट मध्ये शिरतात. उदाहरणार्थ जखम झाली आपल्याला, मध्ये एंट्री करून ते खराब करतात, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. म्हणून हे बाहेर त्वचा हे डिफेन्स ऑर्गॅनिझम आहे आणि आत WB सेल. पुढे बघा या ठिकाणी इम्युनिटी का म्हणतो या ठिकाणी. इम्युनिटी द टर्म ट्रॅडिशनली रेफर्ड टू ॲज रेजिस्टन्स एक्झिबिट बाय द होस्ट टुवर्ड द इंजुरी कॉज द पॅथोजन. का म्हणतो या ठिकाणी इम्युनिटी म्हणजे ट्रॅडिशनली पारंपरिक पद्धतीने आलेला हा शब्द आहे. रेजिस्टन्स एक्झिबिट बाय द होस्टमध्ये त्या ठिकाणी जी प्रतिकार करण्याची शक्ती, बरोबर आहे. काही आता या ठिकाणी कितीतरी होस्ट म्हणजे ज्यांच्यावर मायक्रोजम जगतात त्यांना होस्ट म्हणतात, आणि पॅरासाईटमध्ये ज्या होस्टवर जगतात त्यांना पॅरासाईट. लक्षात, पॅरासाईट पॅथोजन हे शब्द खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी, लक्षात घ्या का म्हणतो मी, राईट. हां, तर त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी का म्हणतो मी. एक्झिबिट कॉज द पॅथोजन अँड देअर प्रोडक्ट, बरोबर आहे. पुढे हा व्यवहार असं असताना प्रोटेक्शन अगेन्स्ट द इन्फेक्शियस डिसीज इज ओनली वन ऑफ द मेनी काय कॉन्सिक्वेन्स इम्युनिटी रेस्पॉन्स विच इज एंटायरली कन्सर्न्ड विथ द रिॲक्शन ऑफ द बॉडी अगेन्स्ट एनी फॉरेन अँटीजन. लक्षात आलं का म्हणतो. फॉरेन अँटीजन म्हणजे अँटीजन म्हणजे याचा अर्थ असा की म्हणजे शरीरासाठी जे आत गेल्यानंतर जे घातक ठरतं त्याला अँटीजन म्हणायचं. किंवा तुम्ही विष म्हणा, विष खरं तर विष बी होऊ शकत नाही. मायक्रोजम आहेत, फॉरेन पार्टिकल्स आहेत, केमिकल्स आहेत, आणखीन काय काय असतील, म्हणजे शरीराला गरज नाही त्याची, म्हणून तो शरीरामध्ये एंट्री झालेली आहे आणि त्याच्यामुळं वाईट परिणाम होतो शरीरामध्ये, असा त्याला अँटीजन असे म्हणतात. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं अँटीजन अँटीबॉडी. आता पुढे आणखी त्याची व्याख्या देणार आहे मी तुम्हाला. इम्युनिटी इज इन फॅक्ट द फ्रीडम ऑर एक्झाम्प्ट. बघा इम्युनिटी काय आहे, फॅक्ट अशी हकीकत आहे, म्हणजे फ्रीडम आणि एक्झाम म्हणजे सूट देतं. काय द कन्सेप्ट ऑफ इम्युनिटी इज बिलिव्ड टू बी स्टार्टेड बाय एडवर्ड जेनर इन इंग्लंड. आता इंग्लंडचा हा शास्त्रज्ञ त्याने हे दाखवून दिलेलं आहे. इट इज डेव्हलप्ड cowpox वॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स व्हायरस. स्मॉल पॉक्स नावाचा एक व्हायरस होता पूर्वी, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय म्हणजे त्या ठिकाणी कावपॉक्स नावाचं व्हॅक्सिन त्याच्यापासून तयार केली गेली आणि त्याच्यामुळे रोगराई पसरत होती. जसं आज जसं कोरोनाचं जसं आहे, कशाची गरज आहे कोरोनामध्ये, त्या ठिकाणी वॅक्सिनची आवश्यकता आहे. लक्षात आलं का म्हणतो. एकदा वॅक्सिन जर झाली तर आपला प्रश्न मिटतो. वॅक्सिन कधी दिली जाते की रोग झाल्यानंतर दिले जात नाही, रोग होण्याच्या अगोदर, होऊ नये म्हणून, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस रोग झाला त्यावेळेस दिले जे औषध म्हणजे ते औषध झालं. वॅक्सिनचा अर्थ लस होण्याच्या अगोदर दिली जाते, ती होऊ नये म्हणून, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी स्मॉल पॉक्स. इम्युनॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम. अंडरलाईन करा, इम्युनॉलॉजी कशाला म्हणतात. हे एक विज्ञानाचं शाखा आहे, त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, इम्युन सिस्टीम, बरोबर, त्याचा अभ्यास केला जातो. इम्युन रिस्पॉन्स फॉर
foreign substances and their role in resisting infection by pathogen. बघा काय म्हणते या ठिकाणी, इम्युन रिस्पॉन्स फॉरिजन. आता इम्युन जी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये जी आहे, तर आपल्या शरीरामध्ये नको आलेले जे काही पदार्थ आहेत तर त्यांना ते प्रतिकार करते. अँड दे रोल इन रजिस्टिंग इन्फेक्शन बाय पॅथोजन. आणि पॅथोजनने त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी सहनशीलता त्या ठिकाणी किंवा त्याला पचवलं जातं असं शॉर्टमध्ये. द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इम्युन सिस्टीम इज दॅट. बघा इम्युन सिस्टीम मोस्ट कॅरेक्टरिस्टिक काय म्हणजे, इट इज डिस्टिंग्विश सेल्फ कंसामध्ये बॉडी ओन सेल, आपल्या शरीरामध्ये अगोदरच निर्माण असलेले सेल. आणि त्याच्यानंतर नॉन सेल्फ बघा सेल्फमध्ये स्वतःच आहेत शरीरामध्ये, आणि नॉन सेल्फमध्ये बाहेरून आलेले फॉरजिन मॉलिक्यूल ऑर इन्व्हॅडिंग सेल किंवा पेशीवर हमला करणारे. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. सो द इम्युन सिस्टीम डिफरन्शिएट बिटवीन द बॉडी सेल अँड द इन्व्हॅडर. बॉडी सेल आणि इन्व्हॅडर संबंध, इन्व्हॅडर म्हणजे हमला करणारे. एनी फॉरजिन सबस्टन्सेस इन्व्हॅडिंग द बॉडी, बाहेरून येणारे जे काही सबस्टन्सेस आहेत, नको असणारे केमिकल्स आहेत, नको असणारे बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, तर आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय करतात, हमला करतात. बरोबर, हमला केल्यासारखंच ना. इन्व्हॅडिंग द बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन सिस्टीम. आणि नंतर इम्युन सिस्टीम काय करते, कॅपेबल म्हणजे त्याला म्हणजे सहन करण्यासारखी. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी इज कॉल्ड आता बघा, इज कॉल्ड अँटीजन. अँटीजनचा अर्थ अंडरलाईन करायला, एनी फॉरेन सबस्टन्स, कोणतंही नको असलेलं बाहेरचा घातक पदार्थ, इन्व्हॅडिंग द बॉडी, बॉडीवर हमला करतो, अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स, आणि इम्युन रिस्पॉन्सवर परिणाम करतो, इज कॉल्ड अँटीजन. अँटीजन म्हणजे तिथून त्या ठिकाणी व्यक्तीला रोग होऊ शकेल. बरोबर, जे काही व्हायचं असेल ते. आता पुढे, द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस्ड बाय इम्युन सेल. आता बघा, इज रेस्पॉन्स टू अँटीजन इज कॉल्ड अँटीबॉडीज. यालाही अंडरलाईन करा. अँटीबॉडीज कशाला म्हणतात, अँटीबॉडीज असं रक्षण करणारं केमिकल आपल्या इम्युन सेलमध्ये तयार होतात. इम्युन सेलमध्ये WB सेलमध्ये. बरोबर आहे. इन रेस्पॉन्स टू अँटीजन. आणि अँटीजनला तो रेस्पॉन्स करतो काय, म्हणजे काय करतो, त्याला अडवतो, मारा करतो, त्याचा विरोध करतो. बरोबर आहे, किंवा त्याला वाढू देत नाहीत. आर कॉल अँटीबॉडी. अँटीबॉडीचा अर्थ कळाला तुम्हाला, झालं. आता हे या ठिकाणी अँटीबॉडीची माहिती झाली. आता या ठिकाणी टाईप्स ऑफ इम्युनिटी. आता इम्युनिटीचे प्रकार आहेत. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकार मुख्यत्वे करी आहे, इनबॉर्न इम्युनिटी किंवा त्याला इननेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता पुढे ॲक्वायर्ड इम्युनिटी. इनबॉर्न म्हणजे जन्मताच मिळालेली, जन्मल्याबरोबर ते आलेले आपल्याबरोबर, त्याला इनबॉर्न म्हणतात किंवा इननेट म्हणतात. आणि नंतर ॲक्वायर्ड म्हणजे नंतर बाहेरून दिलेलं गरजनुसार. आता कोरोनाचा व्हायरस म्हणून लस दिली जाते, हे कुठून आहे, ॲक्वायर्ड आहे, मिळवलेली आहे बाहेरून. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते इम्युनिटी म्हणजे शरीरामध्ये इनबॉर्न असलेली जन्मताच WB सेल ते इम्युनिटी तयार करते. आणि नंतर दुसरं कोणतं आहे, ॲक्वायर्ड आहे. ॲक्वायर्ड म्हणजे बाहेरून येणारं, बाहेरून सभोवताल मागवणारं. चला आता बघा, इननेटमध्ये बघा, इननेट इम्युनिटी इज रेजिस्टन्स टू इन्फेक्शन. इन्फेक्शनला का करतं, ते रेजिस्टन्स काही होऊ देत नाही. बाहेरून आले तरी WB असेल त्याला जगू देत नाही, मारू देत, म्हणजे त्याला जास्त हे करू देत नाहीत. नाहीतर हवेमध्ये कितीतरी मायक्रोजोमा बॅक्टेरिया आहेत, WB सेल नाही राहिले असते तर काय झालं, ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये ते शिरकाव केले असते, रोग निर्माण केले असते, आपल्याला मारून टाकले असते. मात्र शरीराच्या आत निसर्गानं एक म्हणजे सैनिकी पेशी तयार केलेल्या WB सेलमध्ये त्यांच्यावर ते हमला करतात, असा त्याचा. ओके. इननेट इम्युनिटी इज द रेजिस्टन्स टू इन्फेक्शन्स दॅट an individual
पजेसेस बाय व्हर्च्यू. पजेस बाय व्हर्च्यू. व्हर्च्यू म्हणजे चांगले गुण ज्याला आपण म्हणतो असा त्याचा अर्थ. बरोबर आहे. असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. राईट. हां, आता ह्याच्यामध्ये काय होतं या ठिकाणी, हे बघा दोन प्रकार आहे टाईप्स ऑफ इननेट इम्युनिटी आणि नंतर ॲक्वायर्ड इम्युनिटी. इननेट म्हणजे इनहेरिटेड, जन्मताच आलेले, इनबॉर्न असं म्हणलेलं आहे. बरोबर. त्याचे पर्याय नाव लक्षात घ्या. इननेटला आणखीन काय म्हणतात, इनबॉर्न असे म्हणतात किंवा इनहेरिटेड. इनहेरिटेड म्हणजे पिढ्यानपिढ्या आलेलं. बरोबर आहे. असं. आणि ॲक्वायर्ड म्हणजे प्राप्त केलेले. बरोबर आहे. आणि नंतर त्याला ॲक्वायर्डला दुसरा ॲडॅप्टिव्ह सुद्धा आहे. बरोबर आहे. चला पुढे बघा या ठिकाणी. इननेट इम्युनिटी इज रेजिस्टन्स टू इन्फेक्शन दॅट अन इंडिव्हिज्युअल पजेसेस बाय व्हर्च्यू ऑफ हिज ऑर हर जेनेटिक मेकअप. आता जेनेटिक मेकअपमध्ये त्या ठिकाणी आपल्यामध्ये जेनेटिक अनुवंशिक खूप अशा प्रकारचे गुणधर्म असतात. इट इज अ नॅचरल इनबॉर्न डिफेन्स सिस्टीम इन द बॉडी. आता आपल्या शरीरामध्ये जन्मताच ते आलेली असते. बरोबर आहे. रक्तामध्ये असणारे WBC सेल, सैनिकी पेशी ज्याला आपण म्हणतो ते. ओके. त्याच्यानंतर इट इज नॉट अफेक्टेड बाय पिरियर. इट इज नॉट अफेक्टेड बाय म्हणजे पिरियड म्हणजे अगोदरच असा त्याचा. पिरियड म्हणजे काय, अगोदरच. त्या ठिकाणी काय या ठिकाणी अगोदर म्हणतात त्या ठिकाणी, हां बघा काय म्हणतात, अफेक्ट द पिरियड कॉन्टॅक्ट विथ ऑर्गॅनिझम. ह्या अगोदरच ऑर्गॅनिझम बरोबर कॉन्टॅक्ट आलेले असतात त्याचा अर्थ त्याला म्हणतात. आणि त्याला इम्युनायझेशन. बरोबर. इट इज नॉन स्पेसिफिक. हे काही खास अशा प्रकारात राहत असं भाग नाही. वेन इट इंडिकेट ए डिग्री ऑफ रेजिस्टन्स टू इन्फेक्शन इन जनरल ऑर स्पेसिफिक वेअर रेजिस्टन्स टू पर्टिक्युलर पॅथोजन इज कन्सर्न. आता जे पॅथोजन आहे त्याला त्या ठिकाणी त्याला ते ॲक्टिव्ह करून त्याला मारा करतं असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. म्हणून इथे या ठिकाणी काय पर्टिक्युलर पॅथोजन इज कन्सर्न असा शब्द आहे. वन फॉर्म ऑफ इननेट इम्युनिटी कंप्राइज द व्हेरियस टाइप्स ऑफ बॅरियर्स विच प्रिव्हेंट एंट्री ऑफ फॉर्जिन एजंट इन टू द बॉडी. आता बॉडीमध्ये फॉर्जिन सबस्टन्स टाकून या ठिकाणी अशा पद्धतीने ते म्हणजे आयडेंटिफाय केला जातो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय, इपिथेलियल सरफेस. इपिथेलियल म्हणजे काय, वरचा पृष्ठभाग. बरोबर. स्किनच्या जस्ट बिलो इपिथेलियम सेल असतात असा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये. बरोबर आहे. चला आता या ठिकाणी बघा, इपिथेलियल सेलमध्ये या ठिकाणी काय आहे, द इंटॅक्ट स्किन. इंटॅक्ट म्हणजे त्वचेला चिकटलेले. बरोबर आहे. हे इपिथेलियल सेल असतात. अँड म्युकस कवरिंग द बॉडी प्रोटेक्ट इज कन्सिडरेबली ऑर्गन इन्व्हेजन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. बघा मायक्रोऑर्गॅनिझम त्या ठिकाणी काय केलेलं असतं, हमला केलेला असतं त्याच्यावर, म्हणून ते प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करतात. द हेल्दी स्किन पजेसेस द बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इन ड्राईंग स्वेट. त्वचेवर खारट काय असतं त्या ठिकाणी, सॉल्ट असतो. आणि ड्राईंग स्वेट घाम त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी तिथं पांढरं शुभ त्याचं अंगावर त्या ठिकाणी त्याची ठपके पडल्यासारखे पडतात दिसतात आपल्याला. बरोबर आहे. म्हणून सबस्क्युएंट सिक्रेशन अँड लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड हॅव बॅक्टेरियोसायडल अँड फंजीसायडल प्रॉपर्टीज. बघा बॅक्टेरियोसायडल आणि फंजीसायडल ते प्रॉपर्टीचं प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्याचा गुणधर्म आहे अशा प्रकारचा. म्हणजे बॅक्टेरियल साईड आणि फंजीसाईड म्हणजे काय, बॅक्टेरियोसायडल म्हणजे बॅक्टेरियाला मारणारं, फंजीसायडल म्हणजे बुरशीला मारणारं केमिकल. ते केमिकलचं नाव आहे ते असं त्याचा अर्थ. म्युकोसा ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट हॅज सेव्हरल इन्नेट मेकॅनिझम ऑफ डिफेन्स. आता नाकाच्या श्वासनलिकेमध्ये सुद्धा अनेक डिफेन्स आहेत असं म्हणतं त्या ठिकाणी. काय या ठिकाणी बघा याच्यामध्ये, द नोज प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम टू ए लार्ज एक्सटेंट. खूप नाकामध्ये काही गेल्यानंतर त्याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी केस त्याला अडवला जातो, अडथळा करतात. बरोबर आहे.
इनहेल्ड पार्टिकल बीइंग अरेस्टेड. आता नाकामधून काही पार्टिकल जात असतील तर म्हणजे डस्ट पार्टिकल त्याला काय करतात त्या ठिकाणी ते अडवतात म्हणल्यासारखं ते, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मध्ये जाऊ देत नाही, प्रकृती खराब होऊ नये म्हणून असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय मायक्रोझोम टू ए लार्ज एक्सटेंट द इनहेलेटेड पार्टिकल्स बीइंग अरेस्टेड थ्रू हेअर्स ॲट ऑर नियर द नोझल ऑरिफिस. नोझल ऑरिफिस म्हणजे नाकाची जी छिद्र आहेत तिथं काय असतात त्या ठिकाणी केस असतात, आणि ते काय केस काय करतात माहिती आहे का, ते नाकाचे छिद्र त्या ठिकाणी केसातून डस्ट पार्टिकलमध्ये शरीरामध्ये जाऊ देत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? ऑरिफिस या शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल तुमच्या त्या ठिकाणी. हां, नाकाचं छिद्र असं म्हणा त्या ठिकाणी, किंवा नाकपुडी ज्याला आपण म्हणतो. शब्द थोडासा वेगळा आला या ठिकाणी. नाकाचं छिद्र असं म्हणा. लक्षात आलं? हां, चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो मी. हां, ऑरिफिक्स दोज दॅट पास बियॉन्ड आर हेल्ड बाय म्युकस लाइनिंग epithelium and are swept back of pharynx where they tend to swallowed or coughed out. बघा, आपण काही तोंडामधून आलेले काही डस्ट पार्टिकल वगैरे असेल तर काय करतो आपण त्या ठिकाणी तोंडातून गळंकीत करतो आणि नंतर किंवा खोकलून त्या ठिकाणी आउटसाईड बाहेर टाकतो. आलं लक्षात? असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे द कफ रिफ्लेक्स is an important defense mechanism of respiratory tract. कफ रिफ्लेक्स, कफमधून जे आपल्याला जे खोकलतो, खोकल्यानंतर जे बाहेर पडतं ते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी, म्हणजे आपलं त्या ठिकाणी ते स्वच्छता होते म्हणण्यापेक्षा ते बेडके म्हणा, काही त्याच्यामध्ये अडकलेले जे काही नोझल डिकॉन्जेशन जो काही भाग असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी ब्लॉकेज होतो, ते मोकळं होतं. द माउथ इज कॉन्स्टंटली बाथड in saliva which has inhibitory effect of microorganism. आता बघा या ठिकाणी तोंडामध्ये कधी कधी वास येतो आपण म्हणतो, बरोबर आहे का, आणि तोंडामध्ये वास येतो हे खरं आहे, मान्य आहे. त्याच्यामध्ये मायक्रोझोम वाढतात दातामध्ये, मात्र तोंडामध्ये वरच्या आणि खालच्या जबड्यामध्ये आपल्या तोंडामध्ये लाळ निघते, ती लाळ बॅक्टेरियाला मारत असते. हे महत्त्वाचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. लक्षात आलं? म्हणून ते म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे, सलायवा विच हॅज इनहिबिटरी इफेक्ट ऑन मायक्रोझोम. इनहिबिटरी म्हणजे त्याला मारणार त्या ठिकाणी, त्याला वाढू नाही देणार त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. द ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन इन स्टमक डिस्ट्रॉय द मायक्रोझोम. आता जठरमध्ये, पोटामध्ये तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकवलं मी, तिथं असणारे काही मायक्रोझोम असतात, त्यांनी काय करतात, त्यांना स्वतः ते मारण्याचं काम करतात. म्हणजे जे आपण म्हणतो पोटामध्ये घेतलं ते पस्त आपण म्हणतो ना, तो प्रकार आहे, असा त्याचा. The flushing action of urine eliminate the bacteria from the urethra. आता बघा या ठिकाणी युरेथ्रा म्हणजे लघवी, लघवीतून जे काही युरिन बाहेर पडत असतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ते काय करतं, बॅक्टेरिया फ्रॉम द युरेथ्रामधून निघतात, असा त्याचा अर्थ आहे. फुल स्टॉप. द स्पर्माइन अँड झिंक प्रेझेंट इन सेमन आर अँटीबॅक्टेरियल. बघा, स्पर्माइन म्हणजे स्पर्म आपण बघितलेलं आहे मेलचे, मेल गॅमेट, आणि त्याच्यानंतर झिंक प्रेझेंट इन द सेमन. सेमन कुठं असतो, सेमानल व्हेसिकलमध्ये एक पिशवी असल्यासारखी असते छोटीशी, त्याच्यामध्ये सेमानल व्हेसिकल तयार होतो. आणि मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी काय करतो, हे स्पर्म झिंक प्रेझेंट इन द सेमन विच आर अँटीबॅक्टेरियल, म्हणजे काय, बॅक्टेरियाला मारण्याचं काम करतात. लक्षात घ्या. बघा कोणकोणते बेनिफिट आहेत तर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. त्याच्यानंतर नॉलेज एनहान्सर. आता नॉलेज इथं वाढवा म्हणते त्यांना. काय, द कॉन्जेक्टिव्हा इज फ्री ऑफ फॉर्जिन. बघा काय म्हणतं या ठिकाणी, काय म्हणते, द कॉन्जेक्टिव्हा म्हणजे डोळ्यातल्या पापणीतला आतला लेअर, आतलं स्तर, इज फ्री
ऑफ फॉर्जिन पार्टिकल्स, नको असलेले पार्टिकलपासून मोकळा असतो. बाय फ्लॅशिंग ॲक्शन ऑफ लॅक्रिमल सिक्रिशन. लॅक्रिमल सिक्रिशन होत असल्यामुळे काय, आय बिकम ससेप्टिबल टू इन्फेक्शन. बघा आय काय, डोळे मायक्रोझोम जरी गेले तर त्याला ते सहन करू शकतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ससेप्टेबल त्या शब्दानं अर्थ ते वापरलेला आहे. बरोबर आहे. ससेप्टेबल टू इन्फेक्शन व्हेन लॅक्रिमल सिक्रिशन इज अब्सेंट. लॅक्रिमल सिक्रिशन अब्सेंट असतो. टीयर, टीयर म्हणजे अश्रू, कंटेन अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स. म्हणून अश्रूमध्ये अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स असल्यामुळे ते मायक्रोझोमला मारण्याचं काम करतं. बघा आपल्या शरीरामध्ये ॲटोमॅटिकली मायक्रोझोमला मारणारे किती आहेत. त्वचा आहे बाहेरून, आतून आपलं त्या ठिकाणी काय WB सेल आहेत. मग त्याच्यानंतर आणखीन या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये आणखीन कोणतं आहे या ठिकाणी तर सांगितलेलं या ठिकाणी बघा. बरोबर आहे. अश्रू आहेत. बरोबर आहे. आणि डोळ्यामधून निघणारे त्या ठिकाणी हे सगळे खूप आले त्याच्यामध्ये भाग असतात. बरोबर आहे. टीयर कंटेन अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स. बरोबर आहे. काय आहे त्या ठिकाणी, लायसोसोम फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय ए फ्लेमिंग. दिस इज thermolabile low molecular weight basic protein which act as a मुरामीडेज हा एन्झाईम आहे. लक्षात घ्या, ज्याला आपण प्रतिजीविके आपण म्हणतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. लायसोसोम इज ॲक्टिव्ह ओनली अगेन्स्ट सम पॅथोजेनिक ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. लायसोसोम हे ग्राम पॉझिटिव्हचे वेळेस ॲक्टिव्ह होतात, त्याला मारण्याचं काम करतात असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचं नाव आहे ते, विशिष्ट प्रकारची बॅक्टेरिया असतात. चला आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एचा भाग झाला इन्नेट इम्युनिटीमध्ये. त्या ठिकाणी ए आणि बी. इन्नेटमध्ये पहिलं कोणतं होतं त्या ठिकाणी, इपिथेलियल. बरोबर आहे. त्याच्यानंतर अँटी मायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड अँड टिश्यू. आपल्या टिश्यूमध्ये ब्लडमध्ये काही अँटीबॅक्टेरियल सबस्टन्स असतात. बरोबर. टिश्यू. द कॉम्प्लेंट सिस्टीम contain more than 30 sperm protein circulating in the blood in an inactive state. Inactive state मध्ये हे होतं. The presence of मायक्रोबियनच्या सहाय्याने काय होतं या ठिकाणी, पॅथोजन ॲक्टिव्ज आर कॉम्प्लिमेंट कॉस्केड. कॉम्प्लिमेंट काय असतं म्हणजे काय, सुसंगत झरा आल्यासारखं असतो त्या ठिकाणी, येत असतं, वाहत असतं ते. बरं. तसं अश्रू निघतात, लाळ निघते, ते का करतं ते, टू एलिमिनेट द पॅथोजन. ते पॅथोजनला काढून टाकतात, मारून टाकतात, निघून सोडून देतात असा त्याचा. द इंटरफेरॉन आर ए क्लास ऑफ सायटोकायनीज. बरोबर आहे. सायटोकायनीज कोणसामध्ये, सोलुबल प्रोटीन released by virally cell infected with viruses and certain white blood cell to stimulate other cell to protect themselves from viral infection. Viral infection पासून यामुळे संरक्षण मिळतो. लक्षात आलं. ए झालं, कोणतं झालं, इपिथेलियल सरफेस झालं. बी कोणतं या ठिकाणी, अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस इन द ब्लड हे झालं. सी आता सेल्युलर फॅक्टर इन इन्नेट इम्युनिटी. आता सेल्युलर फॅक्टर कोणता या ठिकाणी बघा, सेलमध्येच असणारं. नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द इन्व्हेशन ऑफ ब्लड अँड टिश्यू बाय मायक्रोझोम अँड अदर फॉर्जिन पार्टिकल्स इज mediated to a large extent by pathogenic cells which ingest and destroy them. ते डिस्ट्रॉय करतात. फॅगोसॅटिक सेल कंसामध्ये डिस्कवर्ड बाय मॅचिकनॉफ इन 1882. 1882 मध्ये
मॅचिकॉफ नावाच्या शास्त्रज्ञांनी हे शोध लावला. आर ग्रुप्ड ॲज मायक्रोफेजेस अँड मॅक्रोफेजेस. दे रिमूव्ह फॉरेन पार्टिकल दॅट एंटर द बॉडी. आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये नको असलेले फॉरेन पार्टिकल गेले असते तर ते त्यांना काढण्याचं काम करतं. ए क्लास ऑफ लिम्फोसाईट कॉल्ड ॲज नॅचरल किलर. त्याला नॅचरल किलर म्हणतात. शॉर्टमध्ये NK सेल इज इम्पॉर्टंट इन नॉन स्पेसिफिक डिफेन्स अगेन्स्ट व्हायरल इन्फेक्शन अँड ट्यूमर. बरोबर. हे झाल्यानंतरचा रोग, हे झाल्यानंतरचा विषय. त्याच्यानंतर आता बघा फेवर म्हणजे काय? ताप जास्त येणे. बरोबर आहे. इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर फॉलिंग इन्फेक्शन इज नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. जर बॉडीचं तापमान जर वाढलं तर खालील त्या ठिकाणी बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करतात शरीराला वाचवण्यासाठी. त्याच्यामध्ये इट हेल्प टू ॲक्सेलरेट द फिजिओलॉजिकल प्रोसेसेस टू डिस्ट्रॉय द इनव्हॅडिंग पॅथोजन. फुल स्टॉप. फेवर इम्युनेट्स द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन अँड हेल्प इन रिकवरी फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शनपासून परत आणखीन रिकवर केलं जातो असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर ॲक्यूट फेज प्रोटीन. आता ॲक्यूट म्हणजे खूपच असा त्याचा अर्थ. फेज प्रोटीन काय? इन्फेक्शन ऑन इंजुरी लीड टू ए सडन इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन प्लाझ्मा प्रोटीन. काही प्लाझ्मा प्रोटीनमुळे होतो. कलेक्टिव्हली कॉल्ड ॲक्यूट फेज ऑफ प्रोटीन. त्याला ॲक्यूट फेज ऑफ प्रोटीन असं म्हणतात. कलेक्टिव्हली कॉल्ड याला सगळ्याला मिळून एकत्र गोळा बीजला म्हणतात ॲक्यूट फेज प्रोटीन. याला ॲक्यूट फेज प्रोटीन असं म्हणतात. दीज इन्क्लूड आर रिॲक्टिव्ह प्रोटीन, CRP. बरोबर आहे. मॅनोज बाइंडिंग प्रोटीन, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, सेरम ॲम्युलॉइड प्रोटीन एक्सेट्रा इत्यादी नावं त्यांनी दिलेली आहेत. APP आर बिलीव्ड टू एनहान्स होस्ट रेजिस्टन्स, प्रिव्हेंट टिश्यू एंट्री अँड प्रोमोट रिक्वायर ऑफ इन्फ्लेमेटरी लीजन. लीजन म्हणजे भाग. ज्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन लागलेलं आहे, समजा उदाहरणार्थ मार लागलेला भाग आहे तर त्या ठिकाणी सह्य वेदना होतात असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढचा या ठिकाणी भाग आहे. आता आहे ॲक्वायर्ड इम्युन सिस्टीम. आता ॲक्वायर्ड इम्युन सिस्टीम हा स्वतंत्र भाग झाला. इम्युनिटी सिस्टीमचे 2 भाग आहेत. इनेट इम्युनिटीचे हा भाग इथपर्यंत बघितला आपण. ॲक्वायर्ड इम्युनिटी आपण वाटलं तर आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. ओके. धन्यवाद.